चमचमीत मासे, लज्जतदार कोंबडी वडे, मटणाचे वेगवेगळे पदार्थ, पनीरचे पदार्थ, खास नारळी भात. गुहागर तालुक्यातल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातर्फे फूड फेस्टिवल मध्ये अशा खास खाद्य पदार्थांची चंगळच पाहायला मिळते. कोकणी, साऊथ इंडियन पदार्थ ते चायनीज, थाई पदार्थ असलेल्या या फूड फेस्टिवल मध्ये सब कुछ विद्यार्थी फीवर पाहायला मिळतोय. सुरमई म्हणजे इकडे पर्यटक लोक जे येतात त्यांच्यासाठी, त्यांना हिची ओळख व्हावी, टेस्ट करावी. इकडे त्यांनी येऊन वेगवेगळ्या मच्छी आवडीने खाव्यात. त्यामुळे आम्ही सुरमई फ्राय आणि भाकरी असा पदार्थ बनवला आहे. रशियन कबाब हा पदार्थ जरी बाहेरच्या देशातील असला तरी इंडियामध्ये या लोकांना सगळ्यांना ह्या पदार्थाचा आस्वाद घेता यावा यासाठी हा पदार्थ आम्ही कॉलेजनी जी आम्हाला संधी दिली त्यानुसार तो पदार्थ आम्ही आमच्या स्टॉलवर बनवला आहे. पाटपन्हाळे महाविद्यालयानं हा फूड फेस्टिवल भरवण्यामागचं कारण देखील हटके आहे. विद्यार्थ्यांना नेमका व्यवसाय कसा करायचा, कशा पद्धतीने त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची या अनुषंगाने त्यांना माहिती व्हावी आणि हा भाग आपला पर्यटन दृष्टीने महत्त्वाचा आहे. पर्यटन अभिमुख मुलं विद्यार्थी तयार व्हावे या हेतून आम्ही हा महोत्सव तयार केलेला आहे. कोकणातील जे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ आहेत त्या पदार्थांची देखील पर्यटकांना माहिती व्हावी आणि ते पदार्थ देखील चांगल्या पद्धतीने पुढे यावेत या दृष्टीने मुलांची तयारी व्हावी म्हणून ह्या महोत्सवामध्ये मॅक्झिमम आम्ही कोकणी पदार्थ ठेवलेले आहेत. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीने जो खाद्य महोत्सव ठेवलेला आहे अतिशय चवदार पदार्थ त्यांनी केलेले आहेत आणि हे स्वतः मुलांनी केलेले आहेत. म्हणजे पर्यटक ज्या वेळेला येतात ती कोकणची काहीतरी स्पेशालिटी असते आणि ती आपल्याला मिळावी हा पर्यटकांचा उद्देश असतो आणि तो याच्यातून सफल झालेला दिसतो. कोकणातले बहुतांश विद्यार्थी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईची वाट धरतात. मात्र स्वयंरोजगाराच्या संधी कोकणात उपलब्ध असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होतंय. याच गोष्टींची जाणीव करून देण्याचा पाटपन्हाळे महाविद्यालयाचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.